संपदा मुंडे प्रकरणावरून रणजित निंबाळकरांनी नार्को टेस्टचं चॅलेंज दिलेलं आहे। सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो असं थेट आव्हान रणजितसिंह निंबाळकरांनी दिलेलं आहे। माझ्यावरील आरोपांमागे रामराजे निंबाळकर आहे असा थेट आरोप देखील यावेळेला रणजितसिंह निंबाळकरांनी लावला। माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली। मला सुषमाताई, महबूब भाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं। हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लास्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री आगोन यांनी पाहिले, जातीवाचक शिवीगाळ केली। कुणाला? जयश्री आगोन यांना। लाडक्या ताईने माझ्यावर आरोप केलेत। किती 277 गुन्हे ऊस मुकदमावर, ऊस कामगारावर फलटण मध्ये लादले। ताईचा काय दोष आहे? काय हाय का दोष? ताईला माहिती देणे कुणी दिली? मास्टर माइंडने माहिती दिली। ताईने माहिती तशीच घेतली, कारण समोर जसं सोशल मीडिया पत्रकारांनी माझी बाजूच उचलली नाही, डायरेक्ट मला आतंकवादी गुन्हेगार करून ठेवला, तसंच त्या ताईंनी आपलं जसं येईल तसं वाजवाय चालू केलं। शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिया किती आहेत। अरे काय तुम्ही कॉपीराइट चालू काय भीती आहे या माणसाला? ह्यांची भीती आहे। कोणाचं नाव मी नाही सांगत आहे। ताई जरा सांगा, कोण करते फलटणची बदनामी? मागणं आवाज आला पाहिजे। हा समोर उभा असणारा 500 रुपये पेट्रोलचा चोर कुणी निर्माण केला? तर रणजितसिंह निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। रणजितसिंह निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भावूक झालेले होते। डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून निंबाळकरांवरती आरोप करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आज रणजितसिंह निंबाळकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर तिथल्या त्यांच्या समर्थकांकडून त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यांची दृष्ट देखील काढण्यात आली आणि त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं।